मंत्री भरत गोगावले माझ्यासोबत आहेत, ते दिल्लीत आलेले आहेत। आज दिल्लीत तुम्ही आलेला आहात, काय विशेष आहे दिल्लीत येण्याचं, काय कारण आहे? आमचे दळवी आमदार आणि आम्ही जे.पी. नड्डा साहेबांचे एक काम आहे त्यांच्या आरशेपच्या संदर्भात, त्यासाठी आम्ही आलो होतो। रायगडचा ध्वजारोहण जे आहे 15 ऑगस्टचं ते आदिती तटकरे करणार आहेत, तशी काल जी.आर. निघलेला आहे। तुम्ही पालकमंत्री पदासाठी अडवून बसलेला आहात एकीकडे, पण जी.आर. मात्र त्यांच्या नावाने निघाला आहे। झेंडावंदन झालं म्हणजे पालकमंत्री झाला अशातला भाग नाही आहे, कारण ते पहिलेच दिले होतं। त्यासाठी वरिष्ठांनी जो काही निर्णय घेतला आहे तो आम्हाला मान्य राहील, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही। म्हणजे तुम्ही पालकमंत्री पदावरती आजही ठाम आहात म्हणायचं? 100%। पण तिढा का सुटत नाही पालकमंत्री पदाचा? कारण जानेवारी महिन्यापासून हा विषय सुरू झालेला। होय, बघूया आता झेंडावंदन झाल्यानंतर कदाचित वरिष्ठ निर्णय करतील असं आम्हाला वाटतंय। काही दिवसांपूर्वी तुम्ही एकनाथ शिंदेंना देखील भेटलेला होतो उपमुख्यमंत्र्यांनी, त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं होतं असं तुम्ही म्हणाले, पण आश्वासनाच्या नंतरही असा निर्णय होतो, नेमका याचा अर्थ काय घ्यायचा? झेंडावंदन करणं आणि पालकमंत्री ह्याच्यामध्ये फरक आहे। झेंडावंदन झालं म्हणजे पालकमंत्री दिला अशातला भाग नव्हता, त्यामुळे आमचे जे वरिष्ठ निर्णय घेतील तो आम्हाला मान्य। म्हणजे आदिती तटकरेंच्या पालकमंत्री पदाला तुमचा अजूनही विरोध आहे असं म्हणायचं? 100%। आगामी काळामध्ये तुमचं रणनीती काय किंवा चित्र, तुम्ही एकनाथ शिंदेंना भेटणार आहात का? कारण तुमच्या पक्षाच्या आमदारांनी आम्हाला नेहमीच भेटतात। नाही, या संदर्भात ह्या संदर्भात त्यांनी जो निर्णय करतील तो आम्हाला मान्य आहे। हा मी प्रश्न याच्यासाठी विचारतोय, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा दिल्लीला आले होते तेव्हा त्यांनी ह्यांची सुनील तटकरेंची देखील भेट घेतली, सुनील तटकरेंनी त्यांची भेट घेतली, चर्चा झाली होती आणि त्यानंतर हा निर्णय झाला। त्या चर्चेमुळे असं म्हणायचं काय महाराष्ट्राच्या गोष्टीसाठी कदाचित झाली असेल भेट, पण काय झाले हे आम्ही काय विचारलं ना। आम्ही नेत्यांना कधी शक्यतो विचारत नाहीत, कुठे चालले, कशाला चालले, काय चालले हे आम्ही विचारत नाही। ते काय करतील? झेंडावंदन होते तुम्हाला मान्य म्हणे त्यांच्या हस्ते? नाही, हरकत नाही ना, वरिष्ठांनी दिलेला निर्णय कदापि मान्य करायचा। पालकमंत्री रायगडचे पालकमंत्री भरत शेठच असतील आगामी काळामध्ये असं म्हणायचं? हा, आमची तर इच्छा आहे तीच, आणि वरिष्ठांची पण तेच म्हणणं आहे। तुमची इच्छा आहे ती पूर्ण होईल असं वाटतं? होय होईल। हे भरत गोगावले होते मंत्री, ते दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या तिढ्यावरती त्यांनी TV9 मराठीशी बोलताना विधान केलेलं आहे, अजूनही आम्ही रायगडच्या पालकमंत्री पदावरती ठाम आहोत अशा पद्धतीची प्रतिक्रिया देत असतानाच वरिष्ठ पालकमंत्री पदाचा निर्णय घेतील। झेंडावंदन झालं म्हणजे पालकमंत्रीपद त्यांच्याकडे गेलं असं नाही, ही ठाम प्रतिक्रिया देतानाच पालकमंत्री पदावरतीचा दावा त्यांनी पुन्हा एकदा TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।